ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी सॉलिड आणि जबरदस्त दाखवलाय. शंकाच नाही. अरे तुम्ही सगळे लई हुशार निघालात. तुम्हाला कळलं ना की अर्जुनला सचिनचं लफडं कळलंय. खरंच पुढच्या प्रोमोत त्यांनी तेच दाखवलंय आणि आजचा टोटल एपिसोड भारी आहे. थोडासाही स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय प्रतिमा त्या खूप काळजीत असतात. सुमन सकाळ झाली तरी पण उठलेली नसते आणि आता तेवढ्यात नागराज येतो बाहेरून. मग प्रतिमा त्यालाही सांगतात. आत्या आधी एकट्याच विचार करत असतात सुमनची तब्येत ठीक असेल ना, रात्रीबाई जेवली पण नाही. नागराज येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी. प्रतिमा त्या नागराजला म्हणतात काय हो भाऊजी, सुमनची तब्येत बरी आहे ना? नागराज म्हणतो का वहिनी, काय झालं? त्यावरती आता प्रतिमा त्या म्हणतात अहो रात्री ती लवकर झोपली, आज सकाळ झाला तरी उठलेली नाहीये. नागराज म्हणतो ताप आहे का वहिनी तिला? प्रतिमा त्या म्हणतात नाही ताप तर नाहीये, पण तुम्ही एवढ्या सकाळी कुठून येतायत? नागराज म्हणतो वहिनी मॉर्निंग वॉकला गेलो होतो मी, आलोच सुमनला बघून. असं म्हणून नागराज आता त्याच्या खोलीत निघून जातो. प्रतिमा त्या ताबडतोब फोन करतात सायलीला. सायली म्हणते बोला प्रतिमा त्या, सगळं ठीक आहे ना? प्रतिमा त्या म्हणतात अगं कळत नाहीये ग सायली मला, काय झालंय? अगं तू आणि सुमन काल मार्केटमध्ये गेला होता तेव्हा काही घडलं का ग सायली? सुमन ठीक होती ना तेव्हा? सायली म्हणते हो आत्या, असं का विचारताय तुम्ही? आता प्रतिमा त्या सांगतात अगं रात्री केव्हा सुमन घरी आली मला कळलंच नाही ग सायली, आणि आज बघते तर काय ती गाढ झोपलेली, म्हणजे काल रात्रीपासून ती अजून झोपलेली आहे बघ. सायली आश्चर्य व्यक्त करत म्हणते काय? बरं बरं आत्या, काल ना सुमन काकूने आम्हाला बरंच काही सांगितलंय ऑफिसमध्ये, ते सगळं सांगायला आम्ही तुमच्या घरी येणारच होते. मी आता ताबडतोब निघते हा आत्या, काळजी करू नका, मी तिकडे पोहोचतेच. प्रतिमा आत्या म्हणतात लवकर ये ग बाई सायली, मला ना हे सगळं जरा विचित्रच वाटतंय. सायली म्हणते हो आत्या येतेच हा. आता प्रेक्षकांनो, हा नागराज सुमनला मारझोड करतो हे सगळ्यांनाच कळलंय बरं का. म्हणजे सायली आणि अर्जुनने ते सांगितलंय, पण हे सगळं ते आता नागराज पर्यंत पोहोचू देणार नाहीयेत. सायली फोन ठेवते तेव्हा कल्पनाताई विचारतात काय ग सायली, काय झालं ग? सायली म्हणते आई अहो सुमन काकू ना अजून उठल्या नाहीयेत. अस्मिता म्हणते तिची तब्येत बरी नाहीये का? सायली म्हणते तब्येत बरी आहे त्यांची, पण त्या ठीक नाहीयेत. मग प्रतापराव म्हणतात म्हणजे ग? आता अर्जुन म्हणतो डॅड, सुमन काकूंच्या बाबतीत काहीतरी घडलंय, हे तुम्हाला सायली सांगेल आता. सायलीने आता ते सगळं सांगितलंय. सायलीचे आधी ओठ हलताना दाखवलेत, म्हणजे तिने पाठीवरती खुणा बघितलेल्या असतात ना सुमन काकूंच्या. आता ते सगळं सायली हळूहळू सांगत असते आणि मग ते सगळं सांगितल्यावर सायली म्हणते की हो ना, त्याचमुळे आम्हाला हे सगळं असं कळलं. आणि आम्ही सुमन काकूंना यांच्या ऑफिसमध्ये नेलं होतं तेव्हा सुमन काकूंनी कबूलच केलं की नागराज काका हल्ली त्यांच्यावर हात उचलताय. हे ऐकून प्रतापराव खूप आश्चर्य व्यक्त करतात. रॅदर त्यांना नवलच वाटते की हे असं कसं होऊ शकतं. कल्पनाताई पण म्हणतात बापरे, हे काय ग सायली? सायली म्हणते हो नाही, मी त्यांना समजून सांगितलंय की हा असा मार सहन करायचा नाही म्हणजे नाही. प्रतापराव म्हणतात अगं पण हा नागराज असं कसं काय वागायला लागलाय? अस्मिता म्हणते डॅड, कारण काही असू द्यात, आजच्या काळात सुद्धा काही लोकांना ह्यातच पुरुषार्थ वाटतो. बिचाऱ्या सुमन काकू. अस्मिता असं म्हटल्या ही सायली म्हणते नाही हो अस्मिता ताई, बिचाऱ्या नाही आहेत सुमन काकू, त्या खंबीर आहेत, त्या या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार नक्की करतील. प्रतापराव म्हणतात सायली, आपण काय तोपर्यंत गप्प बसून राहायचं का? ते काही नाही, मी लगेच रविराजला फोन करतो, तो या नागराजला बरोबर जेलमध्ये घालेल. मी नागराजशी बोलतो, विचारतोच त्याला जाब. आता प्रतापराव खूप चिडलेले असतात. मग अर्जुन म्हणतो डॅड, थोडंसं शांत व्हा. हे बघा असं काही करू नका तुम्ही. हे बघा तुम्ही असं करायला जाल तर नागराज काका काही दिवस गप्प बसेल, मग पुन्हा पहिलं तेच चालू करेल. सायली म्हणते बाबा, नागराज काकांचा प्रतिकार सुमन काकूनेच करायला हवा आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. प्रतापराव म्हणतात जर तो नागराज तरी पण सुधारला नाही ना, तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला शिक्षा द्यायची आहे. अर्जुन म्हणतो हो हो डॅड, हे तर बरोबर आहे. सिनियरच्या आधीच मीच नागराज काकावर लिगल ऍक्शन घेईल. प्रतापराव म्हणतात आता या कल्पनाताई म्हणतात बाई सायली, तू जाते का ग तिकडे? बघ जरा सुमन कशी आहे काय आहे आणि आम्हाला कळव ग बाई. अर्जुन म्हणतो चल सायली, मी तुला ड्रॉप करतो. सायली म्हणते हो आलेच हं. असं म्हणून आता सायली पर्स घ्यायला गेली आहे तिच्या रूम मध्ये आणि आता सायली लगेच जायला निघते. हे दोघं डायरेक्ट बाहेर दाखवलेत आता अर्जुन सायली. सायली चालता चालता बोलत असते अर्जुनशी, बाई अजून प्रतिमा काकूचा मेसेज नाही आला, काही भलतं सलतं नसेल झालं म्हणजे मिळवलं. अर्जुन म्हणतो रिलॅक्स, तू खूप ओव्हरथिंक नको करू सायली, सुमन काकू ठीक असेल, ती दमली वगैरे असेल म्हणून झोपली असेल जास्ती.
सायली म्हणते तसंच असू द्या बाई. नाही काय आहे ना, मला काळजी वाटते हो त्यांची. अहो बघा ना, स्वतःच्याच घरामध्ये त्यांना असुरक्षित वाटतंय. ही भीती तर त्यांची आपण घालवायला हवी ना. अर्जुन म्हणतो ही भीती तूच घालवू शकतेस सायली. आज तू कसं सरळ केलंयस प्रियाला, सॉरी अर्जुन म्हणतो की आज तन्वीला कसं सरळ केलंस तू. आता सायली म्हणते हो, प्रिया पार्टीला गेली नव्हती हे आपण दोघांनी मिळून सिद्ध केलं ना. अर्जुन म्हणतो पण तिचं तोंड तर तूच गप्प केलंस ना सायली. तिला फक्त सांगायला हवं होतं. तिने सांगायला हवं होतं ग की ती परवा रात्री गेली कुठे होती. सायली म्हणते अहो अश्विन भाऊजीने तिला मुद्दाम बोलू नसेल दिलं. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. ही प्रिया एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलली असती आणि दुसरं लपवायला तिसरं. शेवटपर्यंत तिने सांगितलंच नसतं की रात्री ती कुठे गेली. पण आता ना अश्विन भाऊजींसमोरही या प्रियाचं खरं रूप यायलाच हवं. अर्जुन म्हणतो आय होप अश्विनला कळेलच लवकर कशी आहे ती. पण चल आता आपण निघूयात लवकर. सायली म्हणते तिथून तुम्ही नागराज काकांच्या मागावर जाल ना. अर्जुन म्हणतो हो, हे काम मलाच करावं लागणार आहे. आता दोघे जण निघालेत बरं का प्रेक्षकांनो. मजा येते. आजच्या भागात जरा थरार रंगवलाय त्यांनी. म्हणजे अर्जुन नागराजचा पाठलाग करतोय वगैरे हे त्यांनी खूप वेळ दाखवलंय. आणि नागराजचा पाठलाग करता करता याने सचिनला पकडलंय म्हणजे तो डायरेक्ट नाही गेलाय त्याला विचारपूस करायला, पण त्याला समजलंय की सचिन काय करतोय. साक्षी नाही बघितली बरं का अजून अर्जुनने, कारण तो पाठमोरा बसलेला असतो. आता अश्विन आणि प्रियाचं सीन बघा. प्रिया विचार करते अश्विन समोर जाऊन मनातल्या मनात, बरं अचानक हे सगळं माझ्या विरोधात का जातंय. तिकडे नागोबा आणि इकडे अश्विन हातातून निसटतोय माझ्या. मला काहीही करून या अश्विनला मुठीत ठेवायलाच हवं. पण प्रियाचे प्रयत्न फेल जात आहेत. आता प्रिया अश्विनकडे बघते. अश्विन त्याच्या कामात दंग होऊन जातो मुद्दाम. प्रिया म्हणते ए अश्विन, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणू का. तुला आवडते तशी स्ट्रॉंग आणि अशी स्मूदी मस्त. अश्विन म्हणतो नको. आता ही प्रिया पुन्हा म्हणते अरे अश्विन, माझी चूक मी कबूल केलीये ना रे. अरे खरंच सॉरी पण म्हटले ना मी तुला. मी तुला परत सॉरी म्हणते रे अश्विन. एक एक चूक माझी पोटात नाही घालू शकत का रे तू अश्विन. मी प्रॉमिस करते मी परत कधीच कधीच खोटं बोलणार नाही. अश्विन बघ ना रे माझ्याकडे. अश्विन मात्र तिच्याकडे पाहतही नाही आता. आता प्रिया लगे त्याच्या जवळ जाते, त्याच्या हनुवटीवर हात ठेवते आणि म्हणते ए अश्विन, मी असं काय करू ज्यामुळे तू मला माफ करशील. अश्विन तिचा हात झटकतो. प्रिया म्हणते ए अश्विन, झालं गेलं विसरून जा ना. मी सांगते तुला रात्री कुठे होते मी. अश्विन त्या रात्री ना मी माझ्या, आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अश्विनने हात झटकला बरं का तिचा. प्रिया आता ती त्या अश्विनच्या मागे मागे करते, पण अश्विन मात्र तिथून निघून जातो खोलीतून. प्रिया एकटीच बडबडत असते काय रे अश्विन, आता का तुझ्या पायावर डोकं अपटू करे माझं. ए अश्विन. आता मात्र प्रियाचा हातातनं सगळे फासे उलटे पडायला लागलेत. प्रिया विचार करायला लागते अरे यार या अश्विनला मी गुंडाळू कसं आता. मजा येणार आहे प्रेक्षकांनो प्रियाची पण. आता अश्विन हिच्या हातातून निसटून चाललाय. आता सायलीला उतरवलंय प्रतिमात्याकडे अर्जुनने. सायली म्हणते अहो तुम्ही आत नाही येत आहात का. अर्जुन म्हणतो नको, त्यांना असंच वाटू देत की तू एकटीच आली आहेस. नाही मगच मला नागराज काकाला फॉलो करणं सोपं जाईल ना. हे बघ प्रतिमात्याला किंवा कोणाला सांगू नकोस की मी कुठे जातोय किंवा मी नागराज काकाला फॉलो करतोय. असं करून चालणार नाही आपल्याला. सायली म्हणते हो, नागराज काका निघाले बाहेर की मी तुम्हाला मेसेज करते, पण तुम्ही पण मला कळवत राहा काय झालं ते. अर्जुन म्हणतो हो कळवतो. सायली आता आत गेली आहे बरं का. आणि अर्जुन आता या रविराज काकांच्या घराबाहेरच थांबलाय बरं का. आता सायली आली आहे प्रतिमा आत्याच्या समोर. प्रतिमा आत्याला विचारते ती. सायली आल्या आल्या विचारते आत्या काकू उठल्या का हो. प्रतिमा आत्या म्हणतात नाही नको सायली, मला काळजी वाटते ग आता तिची. बाई मला चैन नाही पडत आहे ग, तिला तापबीप नाहीये बरं. अशी कशी झोप लागली ग तिला. तेवढ्याच सुमन येते. प्रतिमा त्या पटकन तिच्या जवळ जात म्हणतात ये ग बाई सुमन, बैस ग खाली. अगं काय होतंय ग तुला. अगं अशी कशी झोपली ग बाई रात्री. पण बरं झालं उठलीस ग सुमन, बरं वाटत नाही का ग तुला. अशी कशी ग इतक्या वेळ झोपली, काळजी वाटत होती ग तुझी सुमन. सुमन म्हणते काय माहिती बाई वहिनी एवढी झोप कशी लागली मला. सायली विचारते काकू तुमचं डोकं वगैरे दुखतंय का. सुमन म्हणते अगं सायली डोकं ठणकतंय ग माझं. तेवढ्यात नागराज येतो बरं का यात सगळ्यांसमोर आणि म्हणतो अरे वा सायली, अरे वा आजकाल आपली भेट रोज रोज व्हायला लागली आहे. नशीबवानच आहोत बाबा आम्ही. आता उगाच टॉन्ट मारतोय सायलीला आणि म्हणतो अर्जुन नाही आला का ग सायली. सायली म्हणते नाही ते नाही आले. मग नागराज म्हणतो अरे हा ऑफिस असेल त्याला. एनिवे तुमच्या गप्पा चालू द्यात मी जरा निघतोय बाहेर जायला. लगेच सुमन म्हणते कुठे निघालात तुम्ही आहो.
आता नागराज तिच्याकडे थोडंसं रागाने बघतो बरं का, पण लगेच स्वतःचे हावभाव चेंज करतो सायलीला समोर बघून आणि म्हणतो, काम आहे जरा सुमन, थोडंसं येतो मी. आणि कसं असतं ना सुमन, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं अडवायचं नसतं सुमन. खरंय की नाही वहिनी? बरंच चलो बाय, निघतो हं मी. आता घरात रविराज नाहीये म्हणून हा बाहेर जायला निघालाय बरं का. सुमन आता प्रतिमात्याकडे बघतात. पण आता बघा हं, हा नागराज जातोय. नागराज निघता क्षणीच सायलीने पटकन तिचा मोबाईल घेतला आणि अर्जुनला मेसेज करून कळवलं की नागराज काका घरातून निघालेत. अर्जुनने तो मेसेज पाहिल्या पाहिल्या लगेच त्याच्या गाडीत तो बसतो, कारण तो बाहेर वाटच बघत असतो नागराज केव्हा बाहेर येईल याची. आता सायलीने मेसेज केल्यावर अर्जुन त्याच्या गाडीत जाऊन बसतो. नागराज जेव्हा त्याची गाडी घेऊन बाहेर निघतो तेव्हा अर्जुन आता त्याचा पाठलाग करायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. आणि हा थरार त्यांनी खूप वेळ दाखवलाय. आजचा भाग टीव्हीवर बघायला मिस करू नका. आजचा भाग खरंच बघण्यासारखा आहे. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आता बघा, हा नागराज पुढे पुढे चाललाय, त्याची गाडी समोर आहे आणि अर्जुन त्याचा पाठलाग करतोय असं त्यांनी दाखवलंय. नागराज चाललाय महिपतसाठी जेवण घेऊन. आता तो एका हॉटेलमध्ये थांबतो. हे सगळं तुम्ही आता पुढच्या सीन मध्ये बघणार आहात. अर्जुन त्या हॉटेलमध्ये सुद्धा जातो, पण तो नागराजच्या समोर येत नाही. नागराजचा पाठलाग करतोय ना तो. आता इकडे सायली सायली सुमनला आणि प्रतिमात्याला चहा करून देते. सुमनला म्हणते, काकू चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. सुमन म्हणते, मी डोळे उघडायचा प्रयत्न करत होते वहिनी, पण मला ना बाई जमतच नव्हतं. अशी कशी झोप लागली कळलंच नाही हो. प्रतिमात्या म्हणतात, अगं सुमन, तू रात्री जेवली पण नाही ग. सुमन म्हणते, हो ना वहिनी, यांनी दिलेलं दूध प्यायले आणि कधी झोप लागली बाई कळलंच नाही मला. सायली म्हणते, ओ सुमन काकू, नागराज काकांनी तुम्हाला दूध दिलं? सुमन म्हणते, अगो हो ना, कधी नव्हे ते मला एवढं प्रेमाने बोलले आणि म्हणाले, सॉरी ग, मी तुझ्यावर हात उचलला. प्रतिमात्या म्हणतात, सुमन, मला कळलं बरं का सगळं, पण सायलीने सांगितल्यावर कळलं हं. तुला एकदाही मला किंवा यांच्याशी नाही बोला वाटलं का ग? सुमन म्हणते, तो धक्का ना खूप मोठा होता वहिनी, तुम्हाला कसं सांगावं ते कळत नव्हतं. अशी वेळ कुठल्या स्त्रीवर येऊ नये. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्हाला सांगितलं ना मी, घाबरायचं नाही. हे बघा, हिंसाचार तो घरातला असो किंवा बाहेरचा असो, तो सहन करायचा नाही म्हणजे नाही. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील सुमन काकू. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू का, तुम्ही त्या कराल ना? सायली आता या सुमनला सुद्धा प्रतिकार कसा करायचा ते शिकवते. त्या प्रतिमात्याला शिकवलं होतं ना तिने महिपतच्या वेळेला, अगदी तसं. पण सुमन काकूच्या बाबतीतचा प्रतिकार जरा वेगळा होता. आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या सीन मध्ये थरार रंगलाय. नागराज पुढे पुढे असतो, अर्जुनची गाडी त्याच्या मागे मागे. आता अर्जुन मनात विचार करतो, अरे हा नागराज काका इकडे कुठे चाललाय? इथे तर जास्ती पुढे गेल्यावर वस्ती पण नाहीये. कुठे चालला असेल हा नागराज काका? आता अर्जुन गाडी चालवताना विचार करतोय की नेमकं या नागराजचं चाललंय तरी काय. नागराज बराच वेळ पुढे जातो जातो आणि गावाच्या बाहेर आलेला असतो तो आता, कारण बहुधा तरी महिपतचं गॅरेज गावाच्या बाहेर वगैरे असावं. आता इकडे बघा, सायलीने आता इथून पुढे सुमनला धडे दिलेत प्रतिकार कसा करायचा. म्हणजे सपोज नागराजने जर हात उचलला तर कसा प्रतिकार करायचा हे सायलीने छान समजवलंय बरं का. सायली म्हणते, सुमन काकू, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या शरीराचं रक्षण करायचं आणि त्यासाठी तुम्ही धीट असणं गरजेचं आहे बरं. समोरची व्यक्ती जर तुमच्यावर हल्ला करायला आली तर सगळ्यात आधी तुम्हाला त्या व्यक्तीचा हात झटकायचा आहे. तुमचा हात जर त्या व्यक्तीने धरलास तर तुमचं मनगट आधी सोडवून घ्यायचं. प्रतिमात्या, तुम्ही माझ्यावर हात उचला बरं. आता सुमन घाबरते जेव्हा प्रतिमात्या हात उचलतात तेव्हा. सायली म्हणते, सुमन काकू, धीट राहा, ते जास्ती गरजेचं आहे. आता बघा हं, सायली कशी शिकवते. ती म्हणते, बघा सुमन काकू, हात धरलाय बघा मी, हा असा हात धरायचा आणि तो हात झटकून द्यायचा. समोरच्या व्यक्तीला आपल्यावर हात उचलू द्यायचा नाही. त्या पुढे जाऊन जर त्या व्यक्तीने तुमचा हात धरला तर तुमचा हात कसा सोडवायचा ते बघा. हे बघा काकू, असा प्रतिकार करायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हात समोरच्या व्यक्तीकडनं सोडवून घ्यायचा. या तुम्ही माझ्या समोर, मी तुम्हाला शिकवते. घाबरू नका हा सुमन काकू, आहात ना तयार? धीटपणे प्रतिकार करा. छान प्रेक्षकांनो, सायली जे सांगते ते कळत नकळतपणे बऱ्याच मैत्रिणींसाठी आपल्या उपयोगी पडणार आहे बरं का. म्हणजे ठीक आहे, आपण मालिका बघतोय, पण तरी सुद्धा स्वतःचं रक्षण करणं हे महत्वाचं असतं. हे मात्र सायलीचं खरं आहे. सायली आता सुमनला प्रतिकार करायचं शिकवते आणि ते सुमनला जमतं, त्यामुळे सुमन स्माइल करते. सायली म्हणते, अरे वा, बरोबर सुमन काकू, मस्त केलं तुम्ही.
आता जर तुमचा हात धरायला पुन्हा ते आलेच काकासमोर, तर आता काकांच्या हाताला असं झिडकारायचं. सुमन तो हात सायलीला असं झिडकारून दाखवते. जसं सायली प्रत्यक्षिक दाखवते ना तिला, तसं तसं सुमन करते. आजचा एपिसोड तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका. सायली म्हणते, सुमन काकू, या अशा पद्धतीचा मार तुम्हाला टाळायचा आहे आणि शाब्दिक मार पण तुम्हाला टाळायचा आहे बरं. समोरची व्यक्ती म्हणजे नागराज काका जर तुम्हाला बावळट आहेस, मूर्ख आहेस असं बोलायला लागले ना, शाब्दिक मार चुकवायचा आहे, तेव्हा तुम्हाला त्यांना स्पष्ट सांगायचं की माझ्याशी अशा शब्दात बोलायचं नाही बरं. सुमन म्हणते, अगं सायली हे असं. सायली म्हणते, काकू असं नाही, ठामपणे बोला, अगदी ठामपणे. सुमन आता थोडंसं श्वास असा एकवटून घेते आणि हिम्मत करून म्हणते, हे बघा हो, तुम्ही हे असं माझ्याशी बोलू नका, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. सायली म्हणते, आणि जर तुम्हाला ते मारायला आले तर? सुमन म्हणते, ओ मला हात नाही लावायचा, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे नाही. सायली म्हणते, वा सुमन काकू, शाबास. एक गोष्ट लक्षात ठेवा सुमन काकू, हे बघा, आपल्या नजरेमध्ये सगळ्यात जास्ती ताकद असते. ती नजर कधीही खाली होऊ द्यायची नाही. नजरेतूनच समोरच्याला कळलं पाहिजे ठामपणे आपला नकार आहे, तो जे काही करतोय ते आपल्याला पसंत नाहीये आणि ते खपवलं जाणार नाही, हे तुमच्या नजरेतनं त्यांना कळलं पाहिजे. सायलीने आता चांगलीच हिंमत दिली आहे बरं का या सुमनला. आता अर्जुन तिथे हॉटेलमध्ये पाठलाग करतो या नागराजचा. नागराजने त्याची गाडी एका हॉटेलमध्ये थांबवली आहे. हॉटेल तसं मोठं दिसतंय. अर्जुन सुद्धा त्याची गाडी आता बाहेरच लावतो आणि त्या हॉटेलपाशी जाऊन असा उभा राहतो. म्हणजे नागराज आतमध्ये गेलाय आणि तिथे कसल्या तरी खायचं पार्सल मागतोय. अर्जुन आता आधी विचार करतो, एवढं मोठं हॉटेलमध्ये नागराज काकाला कोणी भेटायला येणार असेल का, असा विचार करून तो आता आतमध्ये शिरलाय. नागराज तिकडे काउंटर जवळ असतो हॉटेलच्या आणि अर्जुन हॉटेलच्या बाहेर असतो दाराजवळ. नागराज त्याचं पार्सल येईपर्यंत वेट करत असतो आणि अर्जुन बाहेर वेट करत असतो. त्याला आधी असं वाटतं की कोणीतरी भेटायला येणार असेल, पण जेव्हा पार्सल दिसतं अर्जुनला नागराजच्या हातामध्ये, तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की अरे, हा तर पार्सल घ्यायला आलाय. पार्सल कोणासाठी घेतोय हा नागराज काका? आता एका पॉइंटला त्यांनी असं दाखवलं की नागराज पार्सल रिसीव्ह करतो आणि बाहेर येणार असतो, तेव्हा अर्जुनचं लक्ष नसतं. अर्जुन पकडला जाईल की काय असं वाटायला लागतं अर्जुनला. पण त्या क्षणाला नागराजला कळतं की त्याला कमी पैसे दिलेत हॉटेलवाल्याने वापस, म्हणून नागराज पुन्हा एकदा काउंटरवर जातो बरं का. आणि मग अर्जुन वाचतो. मग नागराज पुन्हा त्या काउंटरवर जातो आणि मग अर्जुनला काही तो बघत नाही असं त्यांनी एक थरार रंगवलाय. प्रेक्षकांनो, हा जो रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तो म्हणजे माझ्या चॅनलवर म्हणजे रिव्ह्यू विथ मी अनघावर ऐकत आहात. हे मी यासाठी असं बोलली आहे कारण खूप असे चॅनल आहेत जे माझे व्हिडिओ कॉपी करतात आणि माझ्या आवाजाची म्हणजे पूर्ण कॉपी करून फक्त व्हॉइस चेंज करून अख्खाच्या अख्खा माझा व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर टाकतात. असे चॅनल तुम्हाला कुठे आढळले तर त्याला ताबडतोब रिपोर्ट करा. आणि मी अशा लोकांमुळे प्रचंड वैतागली. ह्या बाबतीमध्ये मला तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा सपोर्ट हवाय. असे चॅनल दिसल्यास त्यांना ताबडतोब युट्यूबला रिपोर्ट करा. हा रिव्ह्यू तुम्ही रिव्ह्यू विथ मी अनघा या चॅनलवर ऐकत आहात असं ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या कोणीतरी माझा हा आवाज कॉपी केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणून मी हे वाक्य अधेमध्ये बोलणार आहे. तुमचा एक छोटासा सपोर्ट मला हवाय प्रेक्षकांनो. तर बघा, आता सायली सुमनला बरीच हिंमत देते. पुढचा सीन लगेच सायलीचा घेतलाय त्यांनी. सायली म्हणते, सुमन काकू, जराही तुम्हाला जाणवलं की तुमच्या जीवाला धोका आहे तर लगेच तुम्ही आठवून ठेवा की या घरात लपण्यासारखी कुठली सुरक्षित जागा आहे आणि प्रतिमा त्याला आवाज द्या, मला फोन करा, कुणालाही फोन करा, सुरक्षित राहा. आता सायली जेव्हा हे सांगते तेव्हा सुमनला खूप छान वाटतं बरं का. सुमन म्हणते, सायली किती ग करणारेस माझ्यासाठी? सायली म्हणते, सुमन काकू, हा प्रश्न तुमचाच नाहीये, हा प्रत्येक स्त्रीचा प्रश्न आहे जिचा नवरा तिला आपली मालमत्ता समजतो. आता प्रतिमा त्या येतात आणि म्हणतात, पण सुमनच्या बाबतीत आता फार दिवस होणार नाही ना हे सायली, म्हणून तू करतेस ना एवढं सायली? सायली म्हणते, नागराज काकांचा राग जर अनावर होतोय असं वाटलं तुम्हाला सुमन काकू तर लगेच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जा, आमच्यापैकी कोणालाही फोन करा. सुमनला आता खूप आत्मविश्वास दिलाय सायलीने. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही आता पहिलं पाऊल टाकलंय बरं, आता हार मानायची नाहीये आणि तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सायली आता त्या सुमनचा हातात हात घेऊन तिला आत्मविश्वास देते. सायली म्हणते, हो ग सायली, सॉरी सुमन म्हणते, हो ग सायली, मी एकटी नाहीच आहे, तू आहेस ना माझ्यासोबत, असं म्हणून स्माइल करते आणि म्हणते, सायली, आता तू दिलेला आत्मविश्वास पण माझ्यासोबत आहे.
आता प्रतिमा, त्या सुमन दोघी एकमेकींकडे बघून स्माईल करतात. सुमन अशी प्रेमाने त्या सायलीच्या गालावरून हात फिरवत म्हणते, सायली किती ग गुणाची आहेस ग. खरंच बाई, तू आमच्या घरात जन्म घेतला असता तर किती चांगलं झालं असतं. तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात जन्माला यायला हवी होती. आता जेव्हा सुमन असं बोलते तेव्हा सायलीला खूप छान वाटतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पुढच्या भागात तुम्ही बघत आहात अर्जुनला हा सचिन दिसलाय गार्डन मध्ये फालतू चाळे करताना. आणि आता अर्जुनचं डोकं भनकलं ना. प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, अर्जुनला तुझी आठवण येत होती. अर्जुन एवढा संतापलेला असतो आणि तो ते वाक्य बोलून जातो जे कालच्या प्रमोद दाखवलं होतं त्यांनी. अस्मिता त्याला सहज म्हणते की बापरे, आज सूर्य दक्षिणेकडनं उगवला की काय, नाहीतर अर्जुनला तर फक्त सायलीचीच आठवण येते. मग अर्जुन त्यावर असं जरा चिडून बोलतो. तो म्हणतो की माझी फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. मी माझ्या बायकोला सोडून दुसऱ्या मुलीकडे बघत पण नाही आणि माझ्या फॅमिलीला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मी जीव घेईल त्याचा. आता तो असं चिडून बोलतो तेव्हा सायलीला जरा डाऊट येतो की असं का चिडतायत हे. मंडळी, इथे मला प्रश्न पडला की अर्जुनने त्याच वेळेला सचिनला का पकडलं नसेल, तर याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये मिळेलच. छान होता ना प्रेक्षकांनो आजचा हा रिव्ह्यू. लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. हा रिव्ह्यू तुम्ही ऐकलात, रिव्ह्यू विथ मी अनघा या चॅनलवर. आपल्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.